Hello everyone. In this session, we are going to start with the simple machine. So first we see what is a simple machine. सिंपल मशीनला आपण मराठीमध्ये साधी यंत्र असं म्हणतो. तर काय आहे हे पाहूयात. सो सिंपल मशीन इज अ मशीन दॅट हेल्प्स पीपल डज वर्क मोर इझिली. म्हणजे हे अतिशय साधी रचना असलेले यंत्र आहे ज्याच्या साहाय्याने आपण सहजरित्या किंवा सहजगत्या कार्य करू शकतो. आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत एक छोटा मुलगा फिगर 1 मध्ये पहा. तो काय करत आहे, एक बॉक्स उचलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर आपल्याला समजतं की तो बॉक्स उचलण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागते किंवा सहजपणे तो उचलू शकत नाहीये. दॅट मीन्स sometimes human force is not sufficient to lift the weight. So in this case we have to use the device that helps to do work. आता फिगर 2 मध्ये पहा. तुम्हाला दिसेल की तो मुलगा सहजपणे पुलीच्या साहाय्याने तो बॉक्स उचलू शकत आहे. पुली हे एक साधं यंत्र आहे की ज्याच्या मदतीनं तो सहजगत्या किंवा सहजरित्या त्या बॉक्सला तो उचलू शकतो. म्हणजेच त्याची जी मेहनत आहे किंवा त्याचं जे लागणारं बल आहे ते इथं रिड्यूस होत आहे त्या पुलीमुळे. तसंच जर हे साधं यंत्र पाहिलं तर याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करण्याची सुद्धा गरज नाहीये टू रिड्यूस द ह्युमन एफर्ट. पुढे पहा, इथेही काय आहे की हा मुलगा काय करत आहे की बॉक्स जो आहे तर तो बॉक्स ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. पण पृथ्वीचे जे गुरुत्व बल आहे तसंच जमिनीचा पृष्ठभाग आणि त्या बॉक्सचा पृष्ठभाग यांच्यामधील घर्षण यामुळे तो सहजपणे तो बॉक्स ढकलू शकत नाही. म्हणजेच ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन ही कॅनॉट इझिली पुश दिस बॉक्स. बट when you use the wheel and axle arrangement he can easily push that box. म्हणजेच जर दुसऱ्या फिगरमध्ये तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला दिसेल की व्हील आणि ॲक्झलचा त्याने वापर केलेला आहे आणि त्यामुळे तो सहजपणे तो बॉक्स तो ढकलू शकतो. आता पुढे पहा, इथे तुम्हाला एक कार दिसत आहे. आता समजा कधी कधी असं होतं की आपण बाहेर गेलो, अचानकपणे कार पंक्चर झाली, तर त्या केसमध्ये आपण एकटेच असतो तर त्या केसमध्ये कार उचलून ते टायर बदलणं फार अवघड असतं. पण जर प्रत्येक कार बघितली तर प्रत्येक कारमध्ये एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याला आपण स्क्रू जॅक असं म्हणतो. तर त्या स्क्रू जॅकच्या साहाय्याने आपण सहजपणे एक माणूस ते कार जे आहे ते उचलू शकतो आणि आपण टायर बदलू शकतो. आता हे स्क्रू जॅक काय तर हे एक साधं यंत्र आहे. म्हणजे बघा, ही साधी रचना असलेले साधे यंत्र आहेत ज्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो की वेगवेगळे कार्य सहजरित्या करू शकतो. आता त्याचे एक्झाम्पल्स पाहूयात की कुठल्या किंवा कुठल्या टाईप्सचे जे आहेत सिंपल मशीन्स आहेत. तर बघा, लिव्हर त्याला आपण तरफ असं म्हणतो. व्हील अँड ॲक्झल त्याला आपण चक्र आणि अक्ष असं म्हणतो. पुली त्याला कप्पी असं म्हणलं जातं. इन्क्लाइन्ड प्लेन किंवा वेज याला आपण उतरण असं म्हणतो. आणि पुढे असेल स्क्रू. आता आपण काही दैनंदिन जीवनातली एक्झाम्पल्स पाहूयात. आता इथे पहा, एक फळी आहे, फळीवरती स्क्रू आहे. तो स्क्रू आपल्याला काढायचा आहे. जर तो स्क्रू आपल्याला हाताने काढायचा असेल तर काय होईल, तो सहजरित्या काही निघणार नाही. पण त्याऐवजी जर आपण पक्कड वापरली तर काय होणार आहे, आपण तो सहजपणे काढू शकतो. म्हणजे हे जे पक्कड आहे तर त्या लिव्हरचा एक टाईप आहे. तसंच दुसऱ्या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक व्यक्ती काहीतरी दगडं वाहून घेऊन जाते. ते जर त्याला टोपल्यामध्ये किंवा दुसऱ्या कशामध्ये घेऊन यायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. परंतु इथं काय आहे की तो जो व्हील बॅरो आहे तर त्याच्या साहाय्याने तो सहजपणे तो कॅरी करू शकतो. तसंच एक फळी त्याने वापरलेली आहे ज्याला आपण इन्क्लाइन्ड प्लेन असं म्हणू. तर त्याच्या साहाय्याने तो सहजपणे एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये ते जे काही दगड आहेत तो कॅरी करू शकतो. आता इथे पहा, इथे सुद्धा एक माणूस काय करत आहे की जो दगड आहे तो ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. जर त्याने हाताने प्रयत्न केला असता दगड ढकलण्यासाठी तर त्यासाठी ते सहज शक्य झालं नसतं. परंतु त्याने काय केलेलं आहे, लिव्हर आणि एक फलक्रम म्हणजे एक टेकू याचा वापर केला. त्या दोन्हीचा वापर केल्यामुळे तो सहजपणे तो जो मोठा दगड आहे तो ढकलू शकतो. आता इथे बघा, हे एक्झाम्पल तुम्ही बऱ्याचदा पाहत असाल की रोडवरती बरेच लोक त्या गाड्यावरती काय करतात की बऱ्याच वस्तू घेऊन जात असतात. आता इथे बघा, फळी आहे, खाली व्हील्स वापरलेले आहेत. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, लिव्हर्स आणि ॲक्झलचं, आणि त्या साहाय्याने बरंचसं सामान ते कॅरी करत आहेत. आता इथे पहा, ड्रिल आता स्क्रूमध्ये येईल.
स्क्रूमध्ये जर बघितलं म्हणजे ड्रिलचा वापर आपण कशासाठी करतो तर होल करण्यासाठी करतो. तसंच दुसरं बघा कात्री दिसत आहे तुम्हाला. आता या कात्रीमध्ये दोन्ही साईडला काय वेज आहेत, तसंच लिव्हर्स आहेत आणि त्या एका पॉईंटला काय केलेले जॉईन केलेले. आता या कात्रीचा कागद कापण्यासाठी वापर केला तर ठीक आहे की बाबा आपण विदाऊट कात्री वापर आपण करू शकतो. पण तेच जर आपल्याला एखादा पत्रा करायचा असेल म्हणजे मेटल कट करायचं असेल तर ते आपल्यासाठी इझी नाही आहे जर आपण कात्रीचा वापर केला नाही तर. पण आपण ते इझी करू शकतो जर आपण कात्रीचा वापर किंवा सिझरचा वापर केला त्या केसमध्ये तर. आता इथे पहा पुढे हे एक्झाम्पल तुम्ही बघत असाल दैनंदिन जीवनामध्ये की बऱ्याच गावामध्ये विहिरी आहेत. विहिरीमधनं पाणी काढायचं जर समजा पुली नसती, पुलीच्या मदतीशिवाय जर तुम्हाला पाणी काढायचं असतं तर ते किती अवघड झालं असतं. पण इथं पुली लावल्यामुळे काय होतं की पाणी आपण सहजपणे काढू शकतो मिनिमम फोर्समध्ये. तर हे सुद्धा एक साधं यंत्र आहे पुली. आता इथे एक एक्झाम्पल पहा तुम्ही. आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की एक गाडी येते, त्या गाडीमध्ये एक माणूस आहे जो त्यातले बॉक्स हे उतरवतो. आता तो बॉक्स कुठल्याही यंत्राच्या साहाय्याने उतरवत नाहीये, त्यावेळी त्याला जी मेहनत करावी लागणार आहे ती खूप जास्त असणार आहे. आता पुढे पहा, पुढे काय केलं त्याने नंतर. आता हे सुरुवातीचा सिनारिओ झाला की जिथे तो कुठल्याही प्रकारचं यंत्र वापरत नाहीये. आता पुढे पहा, इथं काय केलेलं त्यांनी इन्क्लाइंड प्लेनचा वापर केलेला आहे, तसंच लिव्हरचा वापर केलेला आहे. म्हणजे गाडीमध्ये उभारून तो सहजपणे तो बॉक्स तो ढकलत आहे आणि खाली आलेला बॉक्स तो लिव्हरच्या साहाय्याने एका दुसऱ्या गाडीवरती माउंट करून मग तो कॅरी केला जात आहे. म्हणजे साध्या यंत्राच्या साहाय्याने त्याची जी मेहनत आहे किंवा कष्ट लागणारे आहेत त्या कामासाठी ते खूप रिड्यूस झालेले आहेत. So we can say that the instrument which make our work easier are called the machines or simple machines. म्हणजेच कुठलंही यंत्र असू द्या की ज्याच्यामुळे जर आपले एफर्ट्स किंवा आपलं काम जर इझी होत असेल तर त्याला आपण सिंपल मशीन असं म्हणतो. तो घरातला भलेही चमचा असू द्या किंवा कुठलंही इन्स्ट्रुमेंट असू द्या तुमच्या दैनंदिन जीवनामधलं, जर त्याचा वापर करून तुमचं वर्क रिड्यूस होत असेल किंवा ते इझी होत असेल किंवा तुमची जी लागणारी मेहनत आहे ती कमी होत असेल तर त्याला आपण सिंपल मशीन म्हणजेच साधं यंत्र असं म्हणणार आहेत. आता नंतर याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत त्या पाहूयात. फर्स्ट टर्म इज एफर्ट और वी कॉल्ड इट ॲज अ पॉवर ऑल्सो. यासाठी जे सिम्बॉल वापरलं जातं ते कॅपिटल P वापरतात. सो व्हॉट इज द एफर्ट? The force applied to lift the load is called effort or power. आता याला मराठीमध्ये आपण प्रेरणा असं म्हणतो. ते प्रेरणा म्हणजे काय आहे की साध्या मशीनमध्ये वजन उचलण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी लावलेल्या कमीत कमी बलाला आपण प्रेरणा असं म्हणतो. तर पुढे असेल लोड और वेट, त्यासाठी W हे सिम्बॉल वापरलं जातं. द फोर्स ओव्हरकम बाय द एफर्ट इज कॉल्ड लोड और वेट. म्हणजे जेव्हा कधी आपण प्रेरणा लावतो, प्रेरणा लावल्यानंतर जो काही भार उचललेला आहे त्यालाच आपण लोड किंवा वेट असं म्हणतो. आता पुढे असेल फल्क्रम. इट इज अ फिक्स पॉइंट इन द मशीन अराउंड विच द मशीन रोटेट्स. म्हणजे हा एक फिक्स पॉइंट आहे की ज्याच्यावरती मशीन ही रोटेट होत असते. आता इथे पहा ड्रिल आता स्क्रूमध्ये येईल. स्क्रूमध्ये जर बघितलं म्हणजे ड्रिलचा वापर आपण कशासाठी करतो तर होल करण्यासाठी करतो. तसंच दुसरं बघा कात्री दिसत आहे तुम्हाला. आता या कात्रीमध्ये दोन्ही साईडला काय वेज आहेत, तसंच लिव्हर्स आहेत आणि त्या एका पॉईंटला काय केलेले जॉईन केलेले. आता या कात्रीचा कागद कापण्यासाठी वापर केला तर ठीक आहे की बाबा आपण विदाऊट कात्री वापर आपण करू शकतो. पण तेच जर आपल्याला एखादा पत्रा करायचा असेल म्हणजे मेटल कट करायचं असेल तर ते आपल्यासाठी इझी नाही आहे जर आपण कात्रीचा वापर केला नाही तर.
पण आपण ते इझी करू शकतो जर आपण कात्रीचा वापर किंवा सीझरचा वापर केला त्या केसमध्ये तर. आता पुढे बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, त्याला यांत्रिक लाभ किंवा यांत्रिक फायदा असं म्हणतो आपण. आता काय आहे हे, काय व्हॉट इज द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज? सो इट इज द रेशो ऑफ द लोड टू द एफर्ट इज कॉल्ड द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज ऑफ मशीन. बघा, म्हणजेच यंत्राद्वारे उचललेला भार व त्यासाठी लावली गेलेली प्रेरणा यांच्या गुणोत्तरास यांत्रिक फायदा असं म्हणतात. त्याचा फॉर्म्युला काय असेल, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W/P. W म्हणजे काय असणार आहे, लोड असेल, P म्हणजे एफर्ट. आता समजून घ्या की मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय आहे नेमकं ते विथ द हेल्प ऑफ वन एक्झाम्पल. आता इथे पहा, तुम्हाला दिसेल की एक लिव्हर आहे, त्याच्या एका साईडला काय केलेलं आहे, लोड ठेवलेला आहे. तो किती आहे, 60 किलोग्रामचा आहे. आता हा लोड उचलायचा आहे आपल्याला. हा लोड उचलण्यासाठी आपल्याला किती लोड लागलेला आहे, 30 किलोग्राम. म्हणजे लोड इज इक्वल टू किती आहे, 60 किलोग्राम अँड एफर्ट इज इक्वल टू किती आहे, 30 किलोग्राम. आता याचा यांत्रिक लाभ किती आहे, तर बघा 60 किलोग्राम डिवाइड बाय 30 किलोग्राम इज इक्वल टू किती येणार आहे, 2. म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आहे, 2 असं आपल्याला मिळेल. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की लोड जास्त आहे 60 किलोग्रामचा, तो उचलण्यासाठी आपल्याला जो एफर्ट करावा लागेल तो कमी आहे, तो किती आहे, 30 किलोग्रामचा आहे. आता याच्यात जर आपण गुणोत्तर घेतलं तर ते किती मिळाले आपल्याला, 2:1 असं म्हणू, म्हणजे 2. म्हणजेच यांत्रिक फायदा म्हणजे जेवढा लोड उचलायचा आहे त्याच्या निंपट फक्त आपल्याला एफर्ट करावा लागलेला आहे. तर तो जो काय आहे निंपट, त्यालाच आपण यांत्रिक लाभ असं म्हणणार आहात. नेक्स्ट असेल वेलॉसिटी रेशो. त्याला मराठीमध्ये आपण वेगानुपात असं म्हणतो. व्हॉट इज वेलॉसिटी रेशो? सो वेलॉसिटी रेशो इज द रेशो बिटवीन द डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. म्हणजे हे गुणोत्तर आहे. बघा, कोणत्याही यंत्राद्वारे भार उचलताना प्रेरणेने चाललेल्या अंतराचे भाराने चाललेल्या अंतराशी असलेल्या गुणोत्तरास वेगानुपात असं म्हणतात. आता फॉर्म्युला बघा, व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. आता एफर्टनी जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्यासाठी स्मॉल एल वापरलेलं आहे आपण, आणि जे लोडनी कव्हर केलेलं आहे त्याला आपण कॅपिटल एल असं वापरलेलं आहे. म्हणजेच VR इज इक्वल टू स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल असंही आपण त्याला म्हणू शकतो. पुढे आहे प्रिन्सिपल ऑफ सिम्पल मशीन. म्हणजे कुठल्या तत्वावरती हे वर्क होतं ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, इन ॲन आयडियल मशीन म्हणजेच जिथं कुठेही फ्रिक्शन नसणार आहे. सो इन ॲन आयडियल मशीन द वर्क डन बाय द एफर्ट इज इक्वल टू द वर्क डन बाय द लोड. म्हणजेच इनपुट वर्क इज इक्वल टू आउटपुट वर्क असणार आहे. म्हणजे जेवढं काही वर्क एफर्ट करणार आहे तेवढंच वर्क लोडही करणार आहे. सो इनपुट वर्क इज इक्वल टू आउटपुट वर्क असेल. तर या प्रिन्सिपलवरती सिम्पल मशीन्स या वर्क करत असतात. पुढं आहे इफिशियन्सी ऑफ मशीन. बघा, काय आहे इफिशियन्सीला आपण मराठीमध्ये कार्यक्षमता असं म्हणतो. सो इट इज द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट ऑफ मशीन इज नोन ॲज इफिशियन्सी ऑफ मशीन. कुठलीही मशीन असू द्या त्यासाठी हे सूत्र असणार किंवा हीच डेफिनेशन असणार आहे, म्हणजे आउटपुट डिवाइड बाय इनपुट. आता बघा, इन अ सिम्पल मशीन द रेशो ऑफ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज टू द वेलॉसिटी रेशो इज ऑल्सो नोन ॲज अ इफिशियन्सी ऑफ मशीन. आता हे कसं येतं हे आपण पुढे पाहणारच आहेत. आणि इफिशियन्सी इज जनरली एक्सप्रेस इन पर्सेंटेज. म्हणजे इफिशियन्सीला कधीही पर्सेंटेजमध्ये दर्शविले जातं. तर जसं सांगितलेलं इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. सो पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट इंटू 100. त्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यामुळे आपण त्याला 100नी मल्टिप्लाय केलेलं आहे. आता इथे आपल्याला रिलेशन पाहायचं आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सी यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. जे एन म्हणजे स्मॉल एन दिसतं त्याला आपण इटा असं म्हणतो, ते इफिशियन्सीसाठी वापरलेला सिम्बॉल आहे. बघा, सो इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट. आता आउटपुट काय म्हणजे आउटपुट वर्क काय आहे,
तर आउटपुटमध्ये काय आपल्याला लोड आहे. आता वर्क म्हणलं तर काय येतं, फोर्स इंटू डिस्टन्स मूव्ड. फोर्स म्हणजे इथे लोड असणार आहे आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड हे झालं आउटपुट. तसंच इनपुट वर्क काय असेल, हे सुद्धा फोर्स इंटू डिस्टन्स असेल. पण आता इथं फोर्स कुठला असणार आहे, इनपुटसाठी एफर्ट इंटू डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. आता लोड अपॉन एफर्ट इंटू आपण केलेलं डिस्टन्स मूव्ड बाय द लोड डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट. आता लोड अपॉन एफर्ट हे काय आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे. तसंच जर डिस्टन्स मूव्ड बाय द एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय द लोड हे घेतलं तर हे काय असणार आहे, व्हेलॉसिटी रेशो असणार आहे. त्यामुळे इथं मल्टिप्लाय बाय 1 बाय व्हेलॉसिटी रेशो असं केलेलं आहे. म्हणजे बघा, इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवाइड बाय व्हेलॉसिटी रेशो असेल. सो इटा इज इक्वल टू MA अपॉन VR. तर हे रिलेशन झालं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सी. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आपण काय काय कव्हर केलेलं आहे की व्हॉट इज द सिम्पल मशीन, म्हणजे ज्या ह्युमनचं वर्क रिड्यूस करतात किंवा इझी करतात. तसंच त्याचे टाईप्स पाहिलेले आहे आपण, लिव्हर, पुली, व्हील अँड ॲक्झल, इन्क्लाइन प्लेन, वेज, स्क्रू. तर हे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तसंच याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आपण पाहिलेले आहेत, जसं की एफर्ट असेल, लोड असेल, फलक्रम आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो, इफिशियन्सी, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ सिम्पल मशीन्स. तर या सगळ्यांविषयी आपण या लेक्चरमध्ये माहिती घेतली आहे. आता या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ लिव्हर पाहणार आहे. सो वी क्लोज दिस lecture today here. Thank you.